महत्त्वाची अपडेट येते। नागपूरचे जिल्हाधिकारी हे बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। नागपूरचे जिल्हाधिकारी बच्चू कडूंच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आता बच्चू कडू यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडून केला जातो आहे। बच्चू कडू हे आता पोलिसांचा फौजफाटा जिथे तैनात करण्यात आला आहे त्या ठिकाणी आहेत आणि नागपूरचे जिल्हाधिकारी हे बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बच्चू कडू यांच्याशी आता जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद होतो आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने हा सगळा जो पेच पोलीस आणि प्रशासनासमोर निर्माण झालेला आहे तो सोडवण्यासाठीचे प्रयत्न होतात हे पाहणं या क्षणाला महत्त्वाचं असेल। बच्चू कडू हे संवादासाठी चर्चेसाठी या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। बच्चू कडूंच्या मार्फत आता पत्र प्रशासनाला दिलं जाणार आहे, पोलिसांना दिलं जाणार आहे। अटक करा, गुन्हे दाखल करा अशा स्वरूपाची मागणी केली जाणार आहे आणि त्यासाठीचं पत्र हे बच्चू कडू यांनी पोलिसांना दिलेलं आहे अशी ताजी अपडेट आपल्यापर्यंत येते आहे। आमच्यावरती गुन्हे दाखल करा, आम्हाला अटक करा, आम्ही जेल भरो करायला तयार आहे अशा आशयाची घोषणाही बच्चू कडूंनी केलेली होती आणि तसं पत्र आता त्यांनी नागपूर पोलिसांना दिलेलं आहे। नागपूर पोलीस आयुक्त सिंगल सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आता बच्चू कडू यांनी हे पत्र दिलेलं आहे। तर दुसरीकडे नागपूरचे जिल्हाधिकारी हे चर्चेसाठी आंदोलनस्थळी उपस्थित आहेत। थेट जाऊया जितेंद्र शिंगाडे यांच्याकडे। जितेंद्र, बच्चू कडू यांनी पोलिसांना पत्र दिलेलं आहे, आम्हाला अटक करा, गुन्हे दाखल करा अशा स्वरूपाची बच्चू कडूंची मागणी आणि त्यामुळे वेगळाच पेच सगळ्या प्रशासनासमोर। नक्कीच गुरु, कारण ज्याप्रमाणे कोर्टाचा आदेश आलेला होता त्यानंतर बच्चू कडूंची जी भूमिका होती किंवा इतरही नेत्यांची जी भूमिका होती की आंदोलनावर आम्ही ठाम आहोत, हवं असेल तर पोलिसांनी आम्हाला अटक करावी, या भूमिकेतून जे आहे ते आता पोलिसांपर्यंत बच्चू कडू आपल्या मोर्चाच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत। इथे आता पाहू शकतो की निवेदन जे आहे ते देण्यात आलेलं आहे। प्रतिनिधी जे आहेत ते प्रतिनिधी इथे पोहोचलेले आहेत आणि इथे निवेदन पोलिसांकडे किंवा जे प्रशासनिक अधिकारी आहेत त्यांना सोपवण्यात येत आहे। एकूणच हे जे निवेदन आहे या निवेदनामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे की आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे, आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, हवं तर पोलिसांनी आम्हाला अटक करावी, आम्हाला ताब्यात घ्यावा, आम्हाला तुरुंगात टाकावं, आम्ही तुरुंगात जाण्यासाठी तयार आहोत, कोणीही जामीन देखील घेणार नाही असंही बच्चू कडू यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलं होतं किंवा निवेदनातून स्पष्ट केलेलं आहे। आता काही प्रतिनिधी जे आहेत ते इथे पोहोचलेले आहेत आणि ते आपलं निवेदन देण्याच्या तयारीत आहेत। इकडे जसं आहे तसं दोन्ही राज्यमंत्री म्हणजे गृहराज्यमंत्री पंकज पवार असतील किंवा आशिष जयस्वाल असतील आणि जिल्हाधिकारी सोबतच पोलीस आयुक्त यांची चर्चा सुरू आहे। पोलिसांनी वेळेच्या नंतर आम्ही इथं आलो, आम्ही न्यायालयाचा कुठलाही अपमान केला नाही, न्यायालय म्हटलं त्या जागेवर निघून आम्ही आता या ठिकाणी आलो, आम्हाला पोलिसांनी आता इथं अटक करावी, आम्ही इथं सुद्धा आता रस्ता जाम करणार आहे आणि इथं सुद्धा आम्हाला पोलीस अटक करू शकते का काय? तुम्ही शिष्टमंडळ आले, दोन्ही मंत्री या ठिकाणी आले, चर्चा करायला तयारी नाही का? आमची तयारी आहे ना, त्यांनी समोर या ना। 4 वाजता कोर्टाचं पत्र आल्याच्या नंतर ते मंत्री महोदय आमच्यासोबत चर्चा करायला येतात। ही हुकुमशाही आहे, दडपशाही आहे। जे ज्या पद्धतीने उशीर झाला त्यामुळे कुठेतरी नाराजीची भावना आहे। सर्व शेतकऱ्यांची नाराजी म्हणजे 4 दिवसापासून नाराजी आहे। 4 दिवसापासून एक कोण नाही, 4 दिवसापासून सतत शेतकरी आपल्या हाताने करून तिथं खात आहे, पुन्हा तानात राहत आहे। तेव्हा कुठे गेले होते हे? जेव्हा हे पूर्ण तापून राहिलं, आम्ही रेल रोकायला गेलो, जेव्हा हे आंदोलन करायला, तेव्हा त्यानंतरही कोर्टाचं पत्र आल्याच्या नंतर आता भेटीला येऊन राहिले। हे कुठली माणुसकी आहे? हे दडपशाही आहे। आता ही कोंडी कशी फुटेल, तुमची काय अपेक्षा आहे? ते आता आमचे बच्चू निर्णय घेतील। तर पत्र कोणाला देणार? आम्ही पत्र दिलं, कलेक्टर साहेबांना दिलं, पोलीस आयुक्तांना पत्र दिलं, कलेक्टर साहेबांना सुद्धा देणार आणि समोरचा निर्णय आमचे बच्चू भाऊ घेणार आणि सर्व शेतकरी नेते घेणार। काय म्हणतो पाहिलं तरी पत्र हे पाहून घ्या तुम्ही, काढून घ्या। आशयाचं पत्र जे आहे ते पोलीस आयुक्त यांना दिलं जाणार आहे। तुम्ही न्यायालयाचा अवमान जेलमध्ये टाकावा आणि रस्ता मोकळा करून घ्यावा अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते बच्चू कडू यांच्या पक्षाने देखील निघाले
तरी तागी दृश्य आपण बघतो आहोत. थोड्या वेळापूर्वीच बच्चू कडू यांच्या वतीनं पोलिसांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्हाला अटक करा अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती बच्चू कडू आणि आंदोलकांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. अर्थातच थोड्या वेळापूर्वी जिल्हाधिकारी सुद्धा संवादासाठी या ठिकाणी पोहोचलेले होते. मात्र बच्चू कडू यांनी या जिल्हाधिकाऱ्यांना झापल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. नागपूरचे जिल्हाधिकारी हे बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पोहोचले. मात्र बच्चू कडू हे जेव्हा जिल्हाधिकारी तिथे पोहोचले तेव्हा चिडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं. जिल्हाधिकाऱ्यांना बच्चू कडू यांनी झापलंय. तिथं आपण ही दृश्य बघतोय आपल्या टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला, जिथं बच्चू कडू, राजू शेट्टी, अजित नवले असे शेतकरी नेते जमल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. त्यांच्या समवेत काही आंदोलक शेतकरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहेत. तर दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ आपल्या टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला आपण बघतो. मंत्री आशिष जयस्वाल आणि मंत्री भोयर या शिष्टमंडळामध्ये आहेत. हे दोन मंत्री महोदय सरकारच्या वतीनं आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधण्यासाठी म्हणून आलेले आहेत. 4 वाजता सरकारचं शिष्टमंडळ येणं आणि चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र आता 8 वाजून गेलेले आहेत, जवळपास 8:30 वाजत आलेले आहेत आणि अद्यापही सरकारचं शिष्टमंडळ आणि आंदोलक शेतकरी यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा संवाद झालेला नाही आहे. त्यामुळे अर्थातच या संवादाची सुद्धा प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू आणि आंदोलकांनी आम्हाला अटक करा अशी भूमिका मांडल्यानंतर आता या सगळ्या भूमिकेवरती प्रशासन नेमकं काय निर्णय घेणार, प्रशासनाची भूमिका काय असणार, काय कार्यवाही असणार हे पाहणं सुद्धा या क्षणाला महत्त्वाचं असेल. बच्चू कडू हे या क्षणाला पोलिसांचा फौजफाटा जिथे तैनात आहेत तिथं पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे अर्थातच पुढच्या ॲक्शनची आता प्रतिक्रिया आहे. मोठ्या संख्येनं आंदोलक शेतकरी हे या क्षणाला नागपूरमध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय. शिष्टमंडळामध्ये भुयार आणि त्याचबरोबर जयस्वाल यांचा समावेश आहे. उजव्या बाजूला आपण जी दृश्य बघतो पोलिसांचा फौजफाटा जिकडे तैनात आहे तिथे सरकारचं शिष्टमंडळ आहे आणि तिथेच आता काही मिनिटांपूर्वीच आंदोलक सुद्धा पोहोचलेले आहेत. बच्चू कडू यांच्या समवेत शेतकरी नेते सुद्धा पोहोचलेले आहेत. मात्र अद्यापही त्यांच्यामध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही आहे. दुसरीकडे बच्चू कडू यांच्या वतीनं पोलीस आयुक्तांना एक निवेदन दिलं गेलेलं आहे, पत्र दिलं गेलेलं आहे, ज्यामध्ये आम्हाला अटक करा, आमच्यावरती गुन्हे दाखल करा, आम्ही जेल भरोसाठी तयार आहोत अशा स्वरूपाची भूमिका ही बच्चू कडू आणि आंदोलकांच्या वतीनं मांडण्यात आलेली आहे. तर बच्चू कडू यांनी जेल भरो आंदोलनाची तयारी दाखवलेली आहे आणि त्यानंतर आता अर्थातच पोलीस प्रशासन त्यांनी दिलेल्या निवेदनाबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांचा एकूणच प्रश्न, त्यांच्या मागण्या घेऊन बच्चू कडू हे काल या ठिकाणी नागपूरमध्ये येऊन धडकले. मोठ्या संख्येनं त्यांना शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाल्याचं महाराष्ट्रानं चित्र पाहिलं. मात्र त्यानंतर सुद्धा सरकारकडनं आणि बच्चू कडू यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद, कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. त्यामुळे अर्थातच आता त्यानंतर जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यावरती कोर्टानं भाष्य केलेलं आहे. नागपूर खंडपीठानं त्या पद्धतीची ऑर्डर काढली. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनाचं स्थळ रिकामं करा असे आदेश नागपूर खंडपीठानं दिला आणि त्यानंतर सुरू झालेल्या या सगळ्या घडामोडी आणि त्याचे अपडेट्स आपण बघतो आहोत. बच्चू कडू यांनी मला अटक करून घ्या, आम्हा सगळ्यांना अटक करून घ्या, आम्ही जामीन घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली आणि त्यानंतर अटक करून घेण्यासाठी म्हणून बच्चू कडू आणि शेतकरी नेते हे या ठिकाणी पोहोचलेत. आपण जो प्रसंग बघतो आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनच्या डाव्या बाजूला, तिथे ते गृहस्थ यांच्याशी बच्चू कडू यांची चर्चा होते. ते नागपूरचे जिल्हाधिकारी आहेत. काही वेळापूर्वीच बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी म्हणून ते त्या ठिकाणी पोहोचले आणि यावेळी बच्चू कडू यांचा पारा चढला. त्यांनी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलं अशा स्वरूपाची माहिती हाती येते आहे. आता नागपूरच्या पोलीस आयुक्तांना बच्चू कडूंच्या वतीनं एक निवेदन दिलं गेलेलं आहे आणि आम्हाला अटक करा अशा स्वरूपाची मागणी या सगळ्या आंदोलकांनी केलेली आहे. मोठ्या संख्येने आंदोलक या क्षणाला आपल्याला नागपूरमध्ये उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. एकीकडे जिथं आंदोलन सुरू होतं त्या आंदोलन स्थळावर सुद्धा अजूनही मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं बच्चू कडू, शेतकऱ्यांचे नेते आणि त्याचबरोबर काही शेतकरी आंदोलक हे पुढे पोलीस ज्या ठिकाणी तैनात आहेत तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांनी पायी या सगळ्या आंदोलन स्थळापासून ते पोलिसांचा फौजफाटा जिथे तैनात आहे त्या ठिकाणापर्यंतचा प्रवास केला, जिथेच काही वेळापूर्वी
सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलेलं आहे। 2 मंत्री महोदय त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, जयस्वाल आणि भोयर हे उपस्थित आहेत। त्यामुळे अर्थातच आता चर्चेनंतर नेमकं काय मार्ग निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। याविषयीचे ताजे अपडेट्स आपण घेऊया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, एकीकडे बच्चू कडू यांच्या वतीनं पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं गेलेलं आहे आणि दुसरीकडे नागपूरचे जिल्हाधिकारी हे बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पोहोचले, तेव्हा बच्चू कडू यांनी त्यांना झापलं, अशा स्वरूपाची माहिती। नेमका काय तो प्रसंग, काय घडलं? ज्याप्रमाणे हे आंदोलन सुरू आहे तर 2 पावलं सरकार समोर आलेलं होतं, त्यानंतर आता 2 पावलं आपल्याला म्हणता येईल की बच्चू कडू आणि इतर जे आंदोलक आहेत तेही आलेले आहेत, कारण ते आंदोलन स्थळावरून जवळपास 2 किलोमीटर दूर चालत आलेले आहेत मोर्चाच्या माध्यमातून। आणि इथे जे खापरी नाक्यापर्यंत जे आलेले आहेत, तेव्हा आता इथे जे शिष्टमंडळ आलेलं आहे सरकारचं, ज्यामध्ये राज्यमंत्री पंकज भोयर आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल आहेत, त्यासोबतच स्थानिक प्रशासनिक अधिकारी देखील इथे उपस्थित आहेत। आणि हे आता बॅरिकेड ओलांडून प्रतिनिधी मंडळ जे आहे, शिष्टमंडळ, ते बच्चू कडूंना भेटण्यासाठी आले आहे। मात्र बच्चू कडूंनी कलेक्टर 2 दिवस का आले नाही यावर नाराजी व्यक्त केलेली आहे। त्याचबरोबर त्यांना जाबही विचारलेला आहे की कदाचित सरकारच्या सांगण्यावरून ते इथे पोहोचले नसतील, कारण जेव्हा त्यांचा जिल्हा आहे तेव्हा मोठं आंदोलन होतंय, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तिथे एकदा तरी येऊन बघणं किंवा काय सोयी सुविधा आहेत किंवा आंदोलकांच्या काय म्हणणे आहेत ते ऐकणं महत्वाचं होतं। त्यामुळे आंदोलकांनी आणि खास करून बच्चू कडूंनी आता जे कलेक्टर आहेत, जिल्हाधिकारी आहेत, त्यांना जाब विचारला आहे। आता त्याचबरोबर जे प्रतिनिधी मंडळ होतं